श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. सूत शौनकादिक ऋषींना भगवंताच्या या विराट स्वरूपाचं वर्णन करून सांगताहेत. सत्व रज तम या गुणांच्या मायेला ते वनमालेच्या रूपाने आपल्या गळ्यामध्ये धारण करतात. त्यांचं पितांबर म्हणजे छंद होय. आकार उकार आणि मकार या तीन मात्रांच्या प्रणवाला म्हणजेच ओंकाराला ते यज्ञोपवीत म्हणून धारण करतात. भगवान विराट पुरुषाच्या कानामध्ये जी कुंडले आहेत ती मकर आकाराची सांख्ययोग आणि योग ही कुंडले आहेत. सर्व लोकांना अभय देणाऱ्या ब्रह्मलोकालाच त्यांनी मुकुट म्हणून धारण केलेलं आहे. मूळ प्रकृती हीच त्यांची शेषशय्या आहे आणि त्या शेष नागावर त्या शय्येवर ते सतत विश्रांती घेत असतात. सत्वगुण हे त्यांनी घातलेलं पद्मासन असतं. त्यांनी आपल्या हातामध्ये प्राण तत्व स्वरूप असणारी कौमोदकी नावाची गदा धारण केलेली आहे. जलतत्व रूपाने भरलेला पांचजन्य नावाचा शंख त्यांनी आपल्या हातात धारण केलेला आहे. तेज तत्वाने युक्त असणारं सुदर्शन चक्र त्यांनी आपल्या हातात धारण केलेलं आहे. आकाशाप्रमाणे निर्मल असणारं आकाश स्वरूप खड्ग म्हणून धारण केलेलं आहे. तमोमय अज्ञान स्वरूपाची ढाल त्यांनी आपल्या हाती घेतलेली आहे. काळ स्वरूप असणारं शारंग नावाचं धनुष्य त्यांनी हाती धरलेलं आहे आणि कर्म या नावाचा भाता त्यांनी आपल्या पाठीवर धारण केलेला आहे. इंद्रियांनाच भगवंताच्या धनुष्याचं बाण असं म्हटलं जातं. क्रियाशक्तींनी युक्त असणारं मन हाच त्यांचा रथ होय. तन्मात्रा या रथाचा बाह्य भाग आहे. वरदान अभय इत्यादी रूपाने भगवंताची क्रियाशीलता प्रगट होते. हे संपूर्ण सूर्यमंडळ किंवा अग्निमंडळ हे भगवंताच्या पूजेचं स्थान आहे. अंतःकरणाची शुद्धी म्हणजेच मंत्रदीक्षा आहे आणि आपली सर्व पापे नाहीशी करणे हीच भगवंताची पूजा आहे. समग्र ऐश्वर्य, धर्म, यश, लक्ष्मी, ज्ञान आणि वैराग्य या 6 गुणांनी युक्त असणारं लीला कमल भगवंत आपल्या हातामध्ये धारण करतात. धर्म आणि यश या नावाच्या चवऱ्या त्यांना वारं घालत असतात.
भगवंताचं निर्भय असणारं वैकुंठ धाम हे त्यांनी छत्र रूपाने आपल्यावर धारण केलेलं आहे. तीन वेद हेच त्यांचं वाहन गरुड आहे आणि अंतर्यामी सुद्धा हे वेदच भगवंताचं वहन करतात. भगवंतापासून कधीही विभक्त न होणारी त्यांची आत्मशक्ती हीच महालक्ष्मी होय. भगवंताच्या पार्षदांचे नायक हे विश्वक्सेन होत. अष्टमहासिद्धी याच नंद सुनंद इत्यादी द्वारपाल होत. शौनका स्वतः भगवानच वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न आणि अनिरुद्ध या चार मूर्तींच्या स्वरूपामध्ये असतात आणि यालाच चतुर्व्यूह असं म्हणतात. हे भगवानच जागृती अवस्थेचे अभिमानी विश्व होतात आणि बाह्य विषयांचं ग्रहण करतात. स्वप्नावस्थेचे अभिमानी असणारे तेजस होतात आणि मनाने अनेक विषय ग्रहण करतात. सुषुप्ती अवस्थेचे अभिमानी असणारे प्राज्ञ होतात आणि मनाच्या संस्कारांनी युक्त असे अज्ञानाने झाकले जातात. तेच सर्वांचा साक्षीभाव असणाऱ्या तुर्या अवस्थेमध्ये राहतात आणि सर्व ज्ञानांचं अधिष्ठान स्वरूप बनतात. सर्व शक्तिमान असणारे भगवान श्री हरीच अशा प्रकारे जागृती अवस्थेचे विश्व, स्वप्नावस्थेचे तेजस, सुषुप्ती अवस्थेचे प्राज्ञ आणि तुर्यावस्थेचे साक्षीभाव या प्रकाराने प्रकाशित होतात. असे हे सर्व स्वरूप असणारे भगवान वेदांचं मूळ कारण असतात. ते स्वयंप्रकाशी आहेत आणि आपल्या महिम्याने परिपूर्ण आहेत. ते आपल्याच मायेने ब्रह्मदेव, भगवान शंकर इत्यादी नावांनी आणि रूपांनी या विश्वाची स्थिती, निर्मिती आणि संहार करत असतात. परंतु त्यांचं ज्ञान कधीही झाकलं जात नाही. आपल्या भक्तांना आत्मस्वरूपानेच ते प्राप्त होतात. हे सच्चिदानंद स्वरूप असणारे श्रीकृष्ण आपणच अर्जुनाचे मित्र होतात. आपणच अवतार घेऊन या पृथ्वीचा द्रोह करणाऱ्या शक्तिशाली राजांचं भस्म करून टाकतात. भगवंताचं सामर्थ्य कधीही कमी होत नाही. गोप गोपींच्या समूहामध्ये, नारद इत्यादी भक्तांमध्ये
जे काही सतत भगवंताच्या यशाचं पवित्र गायन करत असतात ते सारे जण याच भगवंताची स्तुती करतात. आपलं नाम, आपलं गुण, आपले लीला याचं श्रवण करण्यानेच जीवाचं कल्याण होतं असं भगवंत सर्वांना आग्रहाने सांगतात. हे शौनका, आपण सर्वजण त्या भगवंताचे सेवक आहोत, त्याचे भक्त आहोत. आम्हा सर्वांचं रक्षण हेच महापरमेश्वर करत असतात. जो कोणी या भगवंताच्या विराट स्वरूपाच्या वर्णनाचा एक चित्ताने, एक हृदयाने, एक रूप होऊन, पवित्र होऊन याचं श्रवण करील, मनन चिंतन करील, याचा पाठ करील, याचं कीर्तन करील, याचं गायन करील, त्या सर्वांच्या हृदयामध्ये या भगवंताच्या स्वरूपाचं म्हणजेच परमात्म्याचं ज्ञान प्रगट होईल. सूत पुढे सांगू लागले, सर्व प्राण्यांचे आत्मा असणाऱ्या विष्णूंच्या अनादी असणाऱ्या अविद्येमुळे लोकांना व्यवहार करण्यासाठी प्रवृत्त करावं म्हणून त्यांनीच या सूर्यमंडळाची निर्मिती केली आणि ते स्वतःच या साऱ्या लोकांमध्ये भ्रमण करीत असतात. सर्व लोकांचा आत्मा आदी करता एकमेव भगवान श्रीहरी हेच सूर्य आहेत. त्याचे अनेक ऋषींनी अनेक रूपामध्ये वर्णन केलेले आहे. एक भगवानच आपल्या मायेमुळे काल, देश, क्रिया, कर्ता, साधन, कर्म, वेद, मंत्र, द्रव्य आणि फळ या 9 प्रकारांनी वर्णन करून सांगितले जातात. काळ रूप धारण केलेले भगवान सूर्य लोकांचे व्यवहार नीट चालण्यासाठी चैत्र महिन्यापासून फाल्गुन महिन्यापर्यंत 12 महिन्यामध्ये आपल्या निरनिराळ्या 12 गणांसह फिरत असतात. हे शौनका, चैत्र महिन्यामध्ये ते धाता नावाचा सूर्य असतात, कृतस्थली नावाची अप्सरा असतात, हेती नावाचा राक्षस असतात, वासुकी नावाचा सर्प असतात, पुलस्त्य ऋषी असतात, रथ कृत नावाचा यक्ष असतात आणि तुंबरू नावाचा गंधर्व असतात. अशा रूपाने ते आपापलं कार्य चैत्र महिन्यामध्ये पार पाडतात. वैशाख महिन्यामध्ये आर्यमा नावाचा सूर्य, पुलह नावाचे ऋषी, अथौजा नावाचा यक्ष, प्रहेती नावाचा राक्षस, पुंजिकास्थली नावाची अप्सरा, नारद हे गंधर्व आणि कच्छनीर नावाचा साप हे सारे आपलं कार्य करतात. ज्येष्ठ महिन्यामध्ये मित्र नावाचा सूर्य, अत्री ऋषी, पौरुषेय राक्षस, तक्षक साप, मेनका अप्सरा, हा गंधर्व, रथस्वान यक्ष हे सारे आपलं कार्य करत असतात. आषाढ महिन्यामध्ये
वरुण नावाचा सूर्य, वसिष्ठ महामुनी, रंभा अप्सरा, सहजन्य यक्ष, हुहू नावाचा गंधर्व, शुक्र नावाचा नाग आणि चित्रस्वान नावाचा राक्षस आपापली कार्य करत असतात. श्रावण महिन्यामध्ये इंद्र नावाचा सूर्य, विश्वावसू नावाचा गंधर्व, श्रोता नावाचा यक्ष, एलापत्र नावाचा नाग, अंगिरा नावाचा ऋषी, प्रम्लोच्या नावाची अप्सरा आणि वर्य नावाचा राक्षस आपलं कार्य करत असतात. आश्विन महिन्यामध्ये त्वष्टा नावाचा सूर्य, जमदग्नी ऋषी, कंबल नाग, तिलोत्तमा नावाची अप्सरा, ब्रह्मापेत नावाचा राक्षस, शतजित नावाचा यक्ष आणि धृतराष्ट्र नावाचा गंधर्व हे आपलं कार्य करतात. गोपाल कृष्ण भगवान की जय.